नमस्कार, मी प्रतिभा चंद्रन आणि नवभारत नवराष्ट्रच्या महाराष्ट्र फर्स्ट कॉन्क्लेव्हच्या दुसऱ्या आवृत्तीमध्ये म्हणजे सेकंड एडिशनमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। या कार्यक्रमासाठी अनेक विशेष अतिथी आहेत आणि अनेक असे अधिकारी आहेत की जे महाराष्ट्र फर्स्ट म्हणजे महाराष्ट्राला प्रथम स्थानावर नेण्यासाठी देशामध्ये अथक प्रयत्न करत आहेत। आपल्यासोबत आज आहेत अविनाशजी ढाकणे, जे MPCB म्हणजे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पूर्ण कामकाज बघतात आणि ते त्याच्या बोर्डाचे सदस्य सुद्धा आहेत। आपलं खूप खूप स्वागत नवराष्ट्रामध्ये। नमस्कार। नमस्कार। एक मला खूप हे वाटतं की तुमची जी कारकीर्द आहे ती मला फॅसिनेटिंग कशासाठी वाटते ते सांगते की पाथर्डी तालुक्यातल्या एका छोट्या गावातला मुलगा आणि त्याला IAS पर्यंतची मजल मारणं तसं सोपं नव्हतं तुमच्यासाठी। तुम्ही खूप अवघड परिस्थितीतून ह्याच्यापर्यंत पोहोचलेला आहात। तर ती प्रेरणा कुठून आली की कारण उत्तर भारतीयांसारखं किंवा अन्य राज्यांसारखं महाराष्ट्रामध्ये UPSCचं कल्चर तसं कमी आहे तुलनेने? खरं तर जिथे प्रतिकूलता असते, कुठल्या परिस्थितीची प्रतिकूलता असते, तिथं जास्त कष्ट घेण्याची एक क्षमतासुद्धा तिथल्या समाजामध्ये निर्माण होते। मग आपण जर बघितलं आज देशामध्ये सगळ्यात जास्त व्यापारी किंवा देशातले टॉप 10 बिझनेसमॅन किंवा रिच लोक जे ते राजस्थानमधल्या एका ठराविक प्रांतातले आहेत। बरोबर। हे काय आहेत? कारण त्या प्रतिकूलतेमुळे ते बाहेर पडले आणि त्यांना त्या प्रतिकूलतेशी लढून पुढे जाण्याची एक प्रबळ इच्छा त्या ठिकाणी निर्माण झाली। असंच काही असं आहे की ज्या ठिकाणाहून मी आलो, पाथर्डीसारखा जो भाग आहे, नेहमीच अवर्षणला सामना करायला लागतो। पिण्याच्या पाण्याच्या पासूनचे प्रश्न आहेत, शेतीचं पाणी तर खूप दूर। आणि माझे वडील लहानपणी वारले, ते प्रायमरी टीचर होते। त्यानंतर आईने शिकवलं आणि पुढच्या कालावधीमध्ये पाहत गेलो की समाजाकडे पाहत असताना आपल्याला कुठेतरी चांगलं काहीतरी आयुष्यात करायचं आहे, ह्या भावनेतून आपल्या स्वतःच्या लाईफकडे, जीवनाकडे पाहत गेलो आणि त्याच्यातून ही स्फूर्ती मिळाली। तुमचं जे शिक्षण झालं ते पशुवैद्यक म्हणजे वेटरनरी सायन्सेसमध्ये झालं, तर त्या क्षेत्रात तुम्ही काम करायचं ठरवलं होतं, आला होतात का आधीपासून की आपण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये पण जायचं? नाही, असं नाही आहे। खरं तर मी 12वीला जेव्हा होतो तेव्हा मला मेडिसिनला जायचं होतं। दुर्दैवाने त्यावेळेला खूप कमी कॉलेजेस होते आणि त्यामुळे ॲडमिशन मिळालं नाही आणि मग दुसरे ऑप्शन होते डेंटल, ॲग्रिकल्चर किंवा वेटरनरी सायन्स। पण वेटरनरी सायन्स केल्यावर लवकर नोकरी लागते असं काही माहिती मिळाली त्यावेळेला आणि म्हणून तिकडे गेलो। ते करत असताना मात्र थोडासा वेगळ्या दिशेने विचार करतो, आपण काहीतरी बिझनेस वगैरे करू, वेगळं काहीतरी करू आयुष्यामध्ये। पण दुर्दैवाने त्या स्तरावरसुद्धा योग्य वेळेला बँकांचं सहकार्य मिळालं नाही। बरेच दिवस मी वर्षभर फिरलो की आपल्याला काही मग, पण दुर्दैवाने त्यावेळेला आजच्यासारख्या योजना नव्हत्या आणि मग MPSCची परीक्षा द्यायची ठरवली आणि त्याच्यातून फर्स्ट अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झालो। नंतर पूर्णपणे ट्रॅक बदलला गेला। नंतर तुमच्या ज्या वेगवेगळ्या पोस्टिंग्स होत्या त्याच्यामध्ये एक सोलापूरची जी होती त्यावेळी तुम्ही अगदी कठोरपणाने ज्या पद्धतीने अवैध बांधकामांविरोधात वगैरे काम केलं आणि तुमचा तो निरोप समारंभ जो आहे अतिशय भावूक पद्धतीचा गावकऱ्यांनी, असं प्रेम, असं जनतेचा पाठिंबा हा खूप कमी अधिकाऱ्यांना मिळतो। पण त्यावेळी तुम्ही अनेक लोकांना नाराज केलेलं असतं की जे तसे समाजामधले प्रतिष्ठित आहेत, तर ते सगळं तुम्ही तो जो कालावधी त्याबद्दल मला ऐकायचं। असं आहे की म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये कारकीर्द नॉर्मल कुणाची शक्यतो राहत नाही। तुम्ही जर पूर्णपणे कायद्याने काम करायला गेलात तर कारण अनेक अडचणी असतात, म्हणजे कुणी काही मुद्दामून करत नाही, परंतु प्रश्न खूप असतात कॉर्पोरेशनमध्ये। आणि सोलापूरसारखी महानगरपालिका जिथे की रिसोर्सेस कमी आणि शहराचा विस्तार पाहता खर्च जास्त होता। मी ज्या दिवशी ॲक्च्युली चार्ज घेतला त्या दिवशी तिजोरीत खडखडाट होता, खूप लोकांची बिलं द्यायची होती। ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला। थोडाफार मॅनेजमेंटचं बॅकग्राऊंड होतं, आधीचा एक्सपिरियन्स होता प्रशासनातला, मंत्रालयात अनेक वर्ष काम केलं होतं। त्यामुळं असं ठरवलं की आपण एका वेगळ्या दिशेने करू आणि मग ज्या गोष्टी सहज करणं शक्य आहेत त्या गोष्टी, फॉर एक्झाम्पल स्वच्छता, मी स्वतः रोज सकाळी 6 वाजता गावात फिरायचो
सांडपाण्याची व्यवस्था असेल, मी स्वतः कित्येक वर्ष रखडलेले प्रोजेक्ट सुरू केले आणि STP सुरू करून दिले. गार्डन्स केल्या, स्मार्ट सिटीमध्ये जे काही शक्य आहे ते कामही केली आणि एकंदरीत शिस्त आणण्याचा प्रयत्न केला. आर्थिक शिस्त, रस्त्यांची कामं मी स्वतः पाहायला जायचो किंवा पाण्याचा प्रश्न होता, मग त्याच्यात काय सुधारणा करता येतील, अशा अनेक गोष्टी करत गेलो. अनधिकृत बांधकाम पाडणं हा नेहमीच कोणाच्याही दृष्टीने हा थोडासा वादाचा विषय असतो, परंतु हेतू एवढाच असतो की रूल ऑफ लॉ शुड प्रिवेल. ॲब्सोल्युटली. पण मला खूप समाधान आहे की मी सोलापूरमध्ये जे काही काम करू शकलो 2 वर्षात आणि लोकांचं प्रचंड मला सहकार्य मिळालं. कधी असं खूप मोठा विरोध नाही, एखाद दुसरी इन्सिडेंट सोडता, म्हणजे अगदी माझ्या अंगावर पेट्रोल टाकण्यापर्यंत काही लोकांनी प्रयत्न केला, परंतु इन्स्पाईट ऑफ दॅट जनरली बाय अँड लार्ज बहुतेक लोकांचं खूप सहकार्य मिळालं. आणि कॉर्पोरेशनमध्ये काम करण्यात तीच मजा आहे की तुम्ही लोकांना सोबत घेऊन बदल घडवू शकता. आणि मला असं वाटतं की मी थोडाफार काहीतरी बदल करू शकलो आणि मला त्याचं आयुष्यभर समाधान मिळेल आणि आहे मला. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा फिल्म्स आणि कल्चरल या विभागामध्ये आलात, एकदम वेगळं क्षेत्र, म्हणजे खरं तुमचं IAS अधिकाऱ्यांचं मला खूप कमाल आणि कौतुक ह्याच्यासाठी वाटतं की ज्या क्षेत्रामध्ये जाल त्याच्यात एक तुम्ही सेट होऊन तिथे काहीतरी नवीन करता, तोपर्यंत नवीन एक काहीतरी आव्हान दुसऱ्या वेळी तुमच्या ताटामध्ये वाढलेलं असतं. खरं आहे. तर तिथे रमलात का म्हणजे त्या ह्याच्यामध्ये, आणि ती खास काय वाटलं की हो हे माझं कॉन्ट्रीब्युशन आहे की जे मला खूप आवडतं? असं की मी ट्रान्सपोर्ट कमिशनर होतो तत्पूर्वी, होय, फिल्म सिटीला जाण्यापूर्वी. तिथे मी खूप काम केलं. तुम्ही आज पाहू शकता की RTO ऑफिसला जाणाऱ्यांची 50 ते 60% गर्दी मी कमी केली. गडकरी साहेबांचं स्वप्न होतं की मी RTO ऑफिसच बंद करून टाकेल, तर त्याच्यातला काही पार्ट मी नक्कीच केला की मोस्ट ऑफ द सर्व्हिसेस ज्या आहेत त्या ऑनलाईन केल्या. आज तुम्ही गाडी ऑनलाईन खरेदी विक्री करू शकता, लर्निंग लायसन्स घरी बसून घेऊ शकता. सगळ्या प्रकारच्या ज्या परवानग्या आहेत, ऑल इंडिया टुरिस्ट परमिट असेल, नॅशनल परमिट, ह्या तुम्हाला ऑनलाईन मिळतात. ओव्हर डायमेन्शनल कन्साइनमेंटचे परमिशन ऑनलाईन मिळतं. म्हणजे अशा अनेक गोष्टी करता आल्याने त्याचा लोकांना फायदा होतो. त्याच्यानंतर मी फिल्म सिटीत गेलो. जनरली बऱ्याच लोकांना असं वाटलं होतं मी एवढ्या हाय प्रोफाईल पोस्टवर, इतक्या साध्या पोस्टवर जातो आहे तर मी जाणार नाही किंवा काय, पण तसं नसतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवत असते, प्रत्येक गोष्ट चॅलेंजिंग असते. आणि तिथे माननीय मंत्री जे आहेत सुधीर मुनगंटीवार साहेब, त्यांचा एक जो कामाचा आवाका आहे तो मी बघितला की खूप धडाडीने काम करायचं, प्रत्येक हातात घेतलेली गोष्ट पूर्ण करायची आणि मला पूर्ण मुभा होती म्हणजे जे काही करेल त्यासाठी. त्यामुळे तिथेसुद्धा म्हणजे फिल्म सिटीमधल्या काही गोष्टी असतील सुधारण्याच्या, इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्याच्या, त्या व्यतिरिक्त फिल्मवाल्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या, मराठी चित्रपटासमोर वेगळ्या काही अडचणी आहेत त्या कशा सोडवायच्या. त्याच्यानंतर बऱ्याच जणांना इच्छा असते पिक्चर बनवायची, परंतु मग कुणाला फायनान्स नसतो, कोणाचा डायरेक्टरचा प्रश्न असतो, त्याच्यासाठी एक पोर्टल तयार करायचं होतं. अशा बऱ्याच काही गोष्टी ज्या आहेत त्या तिथे करण्याचा प्रयत्न केला. मला वाटतं की काम पूर्ण करू नाही शकलो मी पूर्णपणे, पण एक जी सुरुवात आहे, एक चांगली सुरुवात करू शकलो आणि मला वाटतं ते इथून पुढेही होईल आणि त्याच्यात अपेक्षित बदल होतील. महत्त्वाचं हेच होतं ना, एखाद्या विभागामध्ये आपण रमतो, काहीतरी करायला लागतो आणि ते एकाच स्तरापर्यंत आणून ठेवतो, तोपर्यंत दुसरं काहीतरी आव्हान समोर आलेलं असतं आणि मग ते ट्विक करण्याचा तो जो कालावधी असतो, म्हणजे परिवहन असेल तुमचं आधी झालं, त्याच्यातले अनेक, तो प्रश्न मी नंतर आपल्याकडे येणारच होते. पण तेव्हा तुम्ही केलेल्या सुधारणा, त्यानंतर इथे फिल्म सिटीमध्ये केलेल्या सुधारणा आणि तोपर्यंत आता तुम्ही जो पदभार तुमच्याकडे आहे प्रदूषण नियंत्रणाचा, तो मला अधिक आव्हानात्मक याच्यासाठी वाटतो की कारण सगळ्याच स्तरावरती म्हणजे जलप्रदूषण असेल, नद्यांचं प्रदूषण असेल किंवा बांधकामांमुळे इंडस्ट्रीयल वेस्ट, म्हणजे या ठिकाणी विकास आणि प्रदूषण हे म्हणजे सस्टेनेबल गोल्स जे आपल्यासाठी दिलेले आहेत त्याचा समतोल साधणं खूप टाईट रोड वॉकिंग आहे असं वाटतं. हा विषयच खूप मोठा आहे आणि इनकम्पसिंग आहे. म्हणजे जेव्हा कुठली डेव्हलपमेंट होते तेव्हा प्रदूषण होतं, त्यामुळे तुम्हाला प्रदूषण मुक्त नाही करता ना, प्रदूषण कमी करायचं, म्हणून त्याला प्रदूषण नियंत्रण म्हणतो पण. आणि सगळे कायदे प्रदूषण नियंत्रणाचे आहेत, कारण कुठलाही कारखाना असेल की कुठली ॲक्टिव्हिटी जर केली तर थोड्या अधिक प्रमाणात प्रदूषण होणार, पण त्यासाठी ज्या आवश्यक बाबी आहेत त्याची काळजी घेतली जाते की नाही. आणि बऱ्याचदा असं होतं की कुठल्याही बिझनेसमध्ये की तो प्रॉफिट मॅक्सिमायझेशनचा प्रयत्न असतो त्याचा, की मी एवढे पैसे वीज वापर कमी करून वापरेल किंवा एवढ्या ट्रान्सपोर्टमध्ये वाचवेल, आणि त्याच्यात खरी गल्लत होते. खरं तर ह्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ह्या लोकांचं योग्य प्रकारे
जे आहे त्यांना एज्युकेट करणं की बाबांनो हे करू नये, कारण ह्याच्याने समजा तुमचा जर 1 रुपया वाचला तर समाजाचा म्हणजे ह्याचा सोसायटीचा 5 रुपये खर्च होणार आहेत किंवा 10 रुपये खर्च होणार आहेत ते ठीक करण्यासाठी. त्यामुळं तो एक भाग. आणि दुसरा, जे चूक करतील त्यांना योग्य धडा शिकवणं, म्हणजे एक ज्याला काय म्हणता येईल की अशा प्रकारच्या 4-2 ज्या काही खूप खराब इंडस्ट्री असतील किंवा कुठले उद्योग असतील तर त्याच्यावर ॲक्शन घेणे की बाकीच्यांपर्यंत जाण्याची गरजच पडू नये. तर खूप प्रयत्न चालू आहेत म्हणजे एअर वॉटर पोल्युशनबद्दल. लोक प्रयत्नही करत आहेत. बऱ्याच वेळा टेक्नॉलॉजीचाही प्रश्न येतो. महाराष्ट्रात आणखी काही इश्यू आहेत की जसे की नद्यांचं प्रदूषण, आणि नद्यांच्या प्रदूषणामध्ये इंडस्ट्रीपेक्षाही, इंडस्ट्रीचा थोडाफार पार्ट असेल परंतु जे म्युन्सिपल वेस्ट वॉटर आहे ते डायरेक्टली जात आहे. तर त्याचाही खूप मोठा पर्टिक्युलर शहरांच्या मधल्या नद्यांचा आहे. राईट टेक्नॉलॉजीज, त्याचा वापर करणे, त्याच्यासाठी येणारा खर्च, पण हा खर्च करणं कसं योग्य आहे आणि तो खर्च केला तर आपल्याला पुढे काय त्याचे फायदे होणार आहेत हे लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आणि खूप चॅलेंजिंग जॉब आहे हा. इथे रोज एवढी डायव्हर्सिटी असते. म्हणजे मी आज सकाळपासून POP गणेश मूर्तींच्या बद्दलचा जो विषय चालू आहे त्याचाच विचार, म्हणजे वाचन किंवा काय करायचं आहे, काय चालू आहे. तर असे रोज नवीन विषय येत असतात. आणि प्लास्टिकचा आहे, सिंगल यूज प्लास्टिकचा सगळ्यांना माहिती नाही वापरायला पाहिजे, परंतु तो म्हणतो की मग इतकं इझी आहे ते मिळणं आणि इतकं ते फुकट मिळतं. जे फुकट मिळतं त्याची काही किंमत नाही आहे. त्यामुळं त्या सिंगल यूज प्लास्टिकचा वापर इतका सर्रास झाला आहे. आता केवळ कायदे बनवून जर हे थांबणार असेल तर मग देशात एवढे कायदे सगळंच काही थांबलं असतं. लोकांनी चोरी नसती केली मग, कारण चोरी करू नये असं कायदा आहे. तसं होत नाही. वाटतं की लोक स्वतःहून जोपर्यंत कल्चरली बदलत नाहीत, म्हणजे तसं कल्चर निर्माण होत नाही की मला हे नाही करायचं आहे, मी हे केलं तर हे नुकसान होणार आहे समाज, तर तोपर्यंत रेग्युलेटरी जॉब जो आहे तो करावाच लागणार आहे. एक आपल्याकडे अजून एक आहे की जसं आपण गणपतीचा उल्लेख निघाला, सण आणि उत्सव याच्यामध्ये आपल्याला जसं जलप्रदूषण त्याच्यावर नियंत्रण आणायचं आहे तसं ध्वनी प्रदूषणावर पण नियंत्रण आणणं हे एक महत्त्वाचं आहे. त्याशिवाय म्हणजे वायू प्रदूषणाचा एक वेगळाच विषय. म्हणजे तुम्ही इतक्या चॅलेंजिंग गोष्टींमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी विकास का विनाश याचा एक जो संघर्ष तो आहे, तर त्याला हे करणं, कारण आता नदी सुशोभीकरण व्हायला हवं का व्हायला हवं, नद्याचं रुंदीकरण वगैरे वगैरे, पण वाढवलं तर पुराचे धोके, पाण्याचे धोके, प्रदूषणाचे धोके, ह्या सगळ्यामध्ये आता नवीन काय काय तुमच्या डोक्यामध्ये रोडमॅप आहे की यासाठी या 5 गोष्टी आहेत ज्याचा मी विचार करतो? नाही बघा, सगळ्यात महत्त्वाचं जे आहे तर आपल्याला दिवसभरात एका माणसाला 12,500 लिटर ऑक्सिजन लागतो आणि हा फुकट मिळतो आणि हा प्रत्येकाला सारख्या प्रमाणात मिळतो. बरोबर, म्हणजे किती मोठा श्रीमंत असेल आणि साध्यात साधा गावाकडचा माणूस असेल त्याला सगळ्यांना, आणि तो देवाने दिलेला आहे म्हणजे निसर्गाने दिलेला आहे, त्यामुळे त्याची किंमत नाही राहिलेली आणि ते दिवसेंदिवस खराब होत चाललं आहे. त्यामुळं ते खूप महत्त्वाचं आहे की ते एका लेवलला ठेवणे की जेणेकरून श्वसनाचे रोग जे आहेत आणि त्याच्याने होणारे मग तेवढे दवाखान्यातली गर्दी वाढणार, तेवढं औषधं वाढणार, खर्च वाढणार, तर त्यामुळे ते थांबवणं. दुसरं, पाण्याचा जो आहे की नद्या ज्या प्रदूषित झाल्यात त्या कमी करत झिरोवर आणणे, म्हणजे नॉर्मल पोटेबल वॉटर त्याच्यातलं राहील आणि पूर्वी जसं उंजळीने नदीतलं पाणी पिऊ शकत होते त्या स्टेजला आणणं, हे टार्गेट आहे आपलं. आता तिथपर्यंत पोहोचताना अनेकांच्या वर ॲक्शनही घ्यायला लागतील, त्यासाठी पैसेही लागतील, त्यासाठी खर्च करायला लागेल, प्रोजेक्ट बनवावे लागतील, परंतु नथिंग इज डिफिकल्ट. म्हणजे तुम्ही आता पॅरिस ऑलिम्पिकचं उदाहरण बघितलं असेल तर ती जी नदी आहे ती नदी 8 वर्षापूर्वी अतिशय खराब होती. त्यांनी जवळपास काहीतरी 12,500 कोटी रुपये खर्च केले आणि तिथल्या महापौरांनी तिथे स्वतः उतरून स्विमिंग केलं लोकांना दाखवण्यासाठी. बरोबर आहे. तर आपल्याकडे सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने काहीतरी जो सुधारणा आहे, एक टार्गेट ठेवून की ह्या दिवशीपर्यंत मला हे करायचं आहे आणि हे शक्य आहे. म्हणजे आपल्याकडे मला एक चांगला अनुभव असा आहे की जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट मनोभावे करता आणि लोकांना सोबत घेता, फक्त सरकार नाही, लोकांना सोबत घेतात जे स्टेक होल्डर्स आहेत ज्यांचा देश म्हणजे, तर निश्चितपणे बदल घडतो. खूप महत्त्वाच्या विषयावर आपण बोलतो आहोत. विस्ताराने पुन्हा भेटूच आणि पुन्हा बोलूच. दर्शकांना मला सांगायचं आहे की विकास करायचा आहे तर शाश्वत विकासासाठीची जी उद्दिष्ट आहेत त्याच्यामध्ये पर्यावरणाचं आणि एकंदरच सगळं प्रदूषण नियंत्रण हे एक महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. त्यामध्ये करत असताना विकासालाही तो अडसर होणार नाही याच्यासाठीचे प्रयत्न आहेत. या सगळ्याचं समतोल साधणारे जे ऑफिसर्स आहेत, अधिकारी आहेत, त्यामध्ये
ढाकणे साहेब आहेत, त्यांच्याशी आपण विस्ताराने बोलू. मी तुम्हाला त्यांचं एक खास सांगायचं मला असं आहे की त्यांना मराठी भाषेतून म्हणजे मातृभाषेतून शिक्षण असावं असा नेहमीचा आग्रह असतो. बरेच त्यांच्याकडे सविस्तर बोलण्यासारखं आहे. त्यांची पुन्हा एकदा तुमच्याशी आम्ही भेट करून देणार आहोत. तुमच्या कमेंट्स काय असतील त्या कळवा. प्रदूषण नियंत्रण करत असताना, शाश्वत विकास करत असताना विकासात अडसर किंवा अडथळा कुठेही येणार नाही यासाठी तुमच्या काही सूचना असतील तर त्या आमच्यापर्यंत जरूर कळवा. त्या आम्ही सरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुम्ही आमच्याशी बोललात, खूप खूप धन्यवाद.